नमस्कार. नमस्ते सर. काव्यसिद्धी पुष्प 2 यामध्ये सर्व काव्य रसिकांचं मी स्वागत करतो. मित्र हो, काव्यसिद्धी हा ग्रुप राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडू, क्रिकेटपटू, वेटलिफ्टर सौ नीता चापले यांनी स्थापन केलेला आहे. सौ नीता चापले यांचं थोडक्यात कार्य जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, क्रिकेटच्या ऐश्वर्या. ते ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांच्या या पुस्तकाला क्रीडा क्षेत्रामध्ये खूप चांगलं स्थान प्राप्त झालेलं आहे. अशा या सहृदयी आणि काव्याला प्रेम करणाऱ्या या नीता चापले यांच्यामुळे आपण एकत्र आलेलो आहोत. काव्यसिद्धी या ग्रुपच्या माध्यमातून आपण काव्याला वाहिलेलं हे एक व्यासपीठ आहे. गेल्या वेळी आपण वंदू मॅडमला घेतलेलं होतं. वंदना म्हात्रे या नवोदित कवी होत्या आहेत आणि त्यांच्या काव्याचा आपण आस्वाद घेतला होता. गेल्या पुष्पातच आपण ठरवलेलं होतं की पुढचं दुसरं जे पुष्प असणार आहे हे गझल या काव्य प्रकाराला वाहिलेलं असणार आहे. आपण गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील यांच्या खूप छान छान गझल्स मी ऐकलेले आहेत. मी त्यांच्या गझल्स ऐकून खूप भारावलो. त्यांनी आपल्या गझल्स चे सादरीकरण म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य पातळीपर्यंत सादरीकरण केलेलं आहे. त्यांच्या काही गझल्स अल्बम मध्ये देखील समाविष्ट झालेले आहेत. असे सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब व्यवसायाने डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत. वैद्यकीय क्षेत्रातून त्यांनी हे गझल लिहायला 2000 पासून सुरुवात केली आणि त्यांच्या गझल्स ह्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत. मी तुमच्यामध्ये आणि डॉक्टर पाटील गझलकार डॉक्टर पाटील यांच्यात जास्त न राहता त्यांना मी त्यांची जी पहिली गझल जी खूप प्रसिद्ध झालेली आहे, कुठे भास होतो तुझ्या कंकणाचा, ती गझल मी त्यांना सादर करायची विनंती करतो. डॉक्टर साहेब, तुमचं या ग्रुपच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो. आपण कुठे भास होतो तुझ्या कंकणाचा या गझलचं सादरीकरण करावं. जरूर जरूर. धन्यवाद कुलकर्णी साहेब. तुमच्या परवानगीने मी पहिली गझल घेतोय. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. ओके, ठीक आहे. तर गझलेचं शीर्षक आहे कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा. पहिला शेर घेतो, ज्याला मतला म्हणतात गझलेच्या परिभाषेत. कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे. कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे. हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे. वाह वाह वाह. क्षणांची दिशांची ऋतूंची हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे. क्षणांची दिशांची ऋतूंची हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे. नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे. आणि हा शेर पहा पुढचा की तसे बोललो खूप काही परंतु तरी राहिले खूप बोलायचे. तसे बोललो खूप काही परंतु तरी राहिले खूप बोलायचे. कळाले तुला दुःख माझे तरीही कळाले तुला बारकावे कुठे. वाह वाह. तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्या प्रमाणे जरी राहिले. व्रण तुझे आणि माझे
जुने रम्य नाते व्रणाच्या प्रमाणे जरी राहिले, तरी का असे नेहमी होत जाते, रुतावे कुठे अन दुखावे कुठे. मनाच्या किती चोरट्या पायवाटा, बनू लागल्या राजरस्त्यांपरी. मनाच्या किती चोरट्या पायवाट, डांबरी या जमिनीत आता, कविते तुझे बी रुजावे कुठे. वा मला आठवेना. धन्यवाद धन्यवाद सर. तुम्ही एक शेरानंतर काही बोलत राहा, म्हणजे मला समजेल की तुम्ही ऐकताय. कारण मला या माध्यमाचा मला फारसा परिचय नाही या माध्यमाचा, त्यामुळे तुम्हाला खूप छान होतंय. जरूर जरूर. मला आपल्याकडे आता लाईव्हला 10 जण बघतायत आपलं लाईव्ह. बरं बरं बरं. अरे वा. हळूहळू लोक येतील आणि तेही चांगला प्रतिसाद देतील. जरूर जरूर जरूर. पुढचा शेर घेतो. मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा लिफाफे असावे कुठे. मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा लिफाफे असावे कुठे. गुन्हा जो कधीही न केला तयाचे, कुणी ठेवते का पुरावे कुठे. वा वा वा. आणि शेवटचा शेर या गझलेतला, की आता जसं वर्ष संपायला आलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत आहे हा शेर असं वाटतं मला, की नवे साल आता विचारे जुन्याला, नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे. नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे. रडावे कुणाशी रडावे कशाला, रडावे किती अन रडावे कुठे. कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे. हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे. धन्यवाद. वा वा. खूप छान खूप छान खूप छान. पाटील साहेब, ही जी तुमची गझल आहे, ही महाराष्ट्रभर खूप गाजलेली आहे. खूप गाजलेली गझल आहे. खूप नावलौकिक या गझलेने मिळालेला आहे. किंबहुना या गझलेमुळे तुमची गझलकार म्हणून ओळख झालेली आहे. तर या गझलच्या बद्दल थोडक्यात सांगा ना, की तुम्ही ही गझल रचली आणि तुमच्या या गझलचा त्या याच्यामध्ये सहभाग झाला, काय म्हणतात, अल्बम मध्ये सहभाग झाला, तर त्याबद्दल थोडस आम्हाला सांगा ना. हो हो. ही जी गझल आहे, ही मी साधारण 12 ते 13 वर्षापूर्वी लिहिली असावी. आणि त्यावेळेला एक वेबसाईट होती sureshbhat.in नावाची. तर आता ती वेबसाईट ऍक्टिव्ह नाही. आता ती वेबसाईट ऍक्टिव्ह स्वरूपात नाहीये. तर त्या वेबसाईट वरती मी ती प्रकाशित केली होती. तर ती वेबसाईट वरती ती लोकांना आवडली, लोकांनी चर्चा केली त्यावरती, आणि तिथून ती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. माझा एक मित्र आहे केतन पटवर्धन, तो संगीतकार आहे स्वतः. तर त्याने मला विनंती केली की ह्या गझलेला मी चाल लावतो आणि याचं आपण गीत तयार करू, याला कंपोज करतो मी असं. आता ऍक्च्युली ही जी गझल आहे ही फार मोठ्या वृत्तातली आहे. तुम्ही जर नोट केलं असेल की बऱ्याच मोठ्या ओळी आहेत त्याच्यामध्ये. सुमंदारमाला नावाचं वृत्त आहे. बरोबर. तर ह्या ज्या मोठ्या वृत्तातल्या किंवा मोठी बहर ज्याला म्हणतात गझलेच्या भाषेत, तर त्या मोठ्या बहरच्या गझलेला चाल लावणं हे तसं चॅलेंजिंग, आव्हानात्मक काम आहे. पण केतनने खूप सुंदर चाल घाल, आणि त्याचा जो पहिला अल्बम होता रे सख्या नावाचा, तर त्या अल्बम मध्ये त्याने या गझलेचा समावेश केला. सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे याने ती गझल गायलेली आहे, आणि संगीत संयोजन कमलेश भडकत सरांचं आहे. तर या पार्श्वभूमीवरती ते प्रसिद्ध झालेली गझल आहे. पाटील साहेब, संगीताचा साज चढलेली ही जी गझल आहे, ही गझल संगीताचा साज चढल्यावरती वेगळ्याच पद्धतीने ती लोकांना भावलेली आहे.
मी आपल्याला विनंती करीन की पुढची हो. जी गझल आहे, पुढची गझल आपण सादर करावी. जरूर जरूर. यानंतर एक नवी गझल सादर करतोय. थोडं फोन आलेला. तर ही शीर्षक आहे गझलेचं आपण. आवाज येतोय सर? कुलकर्णी साहेब, आवाज येतोय माझा? आवाज येतोय आपला. आवाज येतोय. सुरू करा आपण. ओके ओके. खिन्न अंधारा सवे आपण, या गझलेचा पहिला शेर आहे. खिन्न अंधारा सवे आपण, क्षुद्र काही काजवे आपण. खिन्न अंधारा सवे आपण, क्षुद्र काही काजवे आपण. पंख होते आपल्यालाही. आणि हा शेर पहा की पंख होते आपल्यालाही, पाहिले नुसते हवे आपण. क्या बात. पंख होते आपल्यालाही, पाहिले नुसते थवे आपण. त्यानंतर पुढला शेर की केवढा झाला जुना, केवढा झाला जुना फोटो, केवढे झालो नवे आपण. केवढा झाला जुना फोटो, केवढे झालो नवे आपण. त्यानंतर पुढचा जो शेर आहे तो अशा प्रकारचा आहे की वाढली नाही कधी तृष्णा, वाढली नाही कधी तृष्णा, पीत गेलो आसवे आपण. वाढली नाही कधी तृष्णा, पीत गेलो आसवे आपण. एक वाहत राहिले पाणी, एक वाहत राहिले पाणी, दोन झालो कालवे आपण. एक वाहत, की एकच पाणी आपल्यातून वाहत राहिलं पण आपण दोन कालवे झालो, असा त्याचा भावार्थ. की एक वाहत राहिले पाणी, दोन झालो कालवे आपण. आणि या गझलेतला एक शेवटचा शेर असा आहे की शोधते हे जग कधीपासून, शोधते हे जग कधीपासून, सापडायला हवे आपण. क्या बात. वा. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान, खूप छान, खूप छान. ही पण गझल तुम्ही नवी रचलेली आहे आणि याचा खूप छान आस्वाद लोक पण घेत आहेत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं क्षेत्र जे आहे हे वैद्यकीय क्षेत्रातलं आहे. हो. आणि आपण गझल लेखनामध्ये कसे काय रमलात, म्हणजे सुरुवात कशी झाली आपली? याला साधारण एक 15-16 वर्षापूर्वी मी कविता आधीपासून लिहित होतो. म्हणजे अगदी मी शाळेत होतो त्यावेळेपासून मी कविता लिहित आलेलो आहे. पण गझल वगैरे काय असतं मला त्यावेळेला माहिती नव्हतं. त्यावेळेस म्हणजे मी कॉलेजला असताना भीमराव पांचाळे सर तुम्हाला माहिती आहेत, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझल नवाज भीमराव पांचाळे. तर पांचाळे सरांचं सत्र सुरू असायचं सकाळ पेपर मध्ये गझलनामा नावाचं. तर त्या गझलनामा सदर मी रेग्युलरली वाचत होतो आणि त्यात ते एक गझल, महाराष्ट्रातल्या एका गझलकाराची एक गझल ते पब्लिश करायचे. आणि ते वाचता वाचता मला लक्षात आलं की हा जो फॉर्मॅट आहे गझलचा, की वृत्तातल्या ज्या दोन ओळी केल्या आणि त्याच्यानंतर एका अल्टरनेट ओळीनंतर एक यमक येणं, हा जो बेसिक जो स्ट्रक्चर किंवा जो ढाचा आहे गझलेचा, तर तो आपल्याला जमतोय, आपल्याला आवडतो पण आहे. म्हणजे त्यावेळेस मला काय हे माहित नसताना सुद्धा मी गझल लिहित होतो. म्हणजे कवितेच्या फॉर्मॅट मध्ये मी त्या लिहित होतो. आणि नंतर मला याला गझल म्हणतात. मग त्याचा मी थोडासा अभ्यास सुरू केला.
आणि त्याच्यानंतर जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की sureshbhat.in नावाच्या वेबसाईट वरती मी पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली. आणि ती जी वेबसाईट आहे ती सुरेश भटांचे जे चिरंजीव आहेत चित्तरंजन भट, ते पण खूप प्रसिद्ध गझलकार आहेत, चांगले गझलकार आहेत. तर चित्तरंजन भटांची वेबसाईट सुरू केली होती आणि तिथं महाराष्ट्रातले अतिशय नामवंत गझलकार लोक, चित्तरंजन भट स्वतः असतील किंवा प्रदीप कुलकर्णी, अनंत ढवळे सर, असे अनेक लोक तिथं दिग्गज लोक गझलेतले. आणि त्यांनी मग मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या गझला वाचून वाचून मी शिकायला सुरुवात केली. आणि माझे जे सुरुवातीच्या काळात गझलेमधले जे काही बारकावे माझे मिस होत होते किंवा काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण अनुभवातून शिकत जातो, तर त्या गोष्टींच्या बाबतीत मला त्यांच्या मार्गदर्शनाचं किंवा त्यांचं वाचून मला खूप फायदा झाला. आणि मग त्याच्यातून माझी गझल घडत गेली. तर असा हळूहळू पाटील साहेब, तुम्ही आपला सगळा व्यवसाय सांभाळून, आपलं काम सांभाळून हे गझलवरती तुम्ही अभ्यास करता, गझल लिहितात, गझलांचं सादरीकरण करतात. तर हे गणित कसं काय जमवता तुम्ही, व्यवसाय आणि हे सगळं सांभाळता? तसं फारसं मला कठीण वाटलं नाही कधी ते, कारण कसं असतं कुलकर्णी साहेब, आपल्याला ज्या विषयाची किंवा ज्या गोष्टीची आपल्याला मनापासून आवड असते त्यासाठी आपण वेळ काढतोच, कामातूनही काढतो, इतरही काढतो. माझं जॉब सुरू झाल्यानंतर आणि म्हणजे लग्नानंतर थोडं तुलनेने लिखाण कमी झालं, पण मी लिहितो अजूनही. म्हणजे पूर्वी मी ज्या फ्रिक्वेन्सीने लिहित होतो तसं आता नाही लिहिलं जात. लिखाणाचा वेग सातत्य ठेवलेलं आहे, तुम्ही लेखनामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. हो हो, सातत्य आहे. खूप छान. पण आणि आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या व्यासपीठावरती आपली गझल घेऊन गेलात? महाराष्ट्रात आपल्याला गझल रंग नावाची एक प्रसिद्ध संस्था आहे. पुण्याचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर सर ते चालवतात, त्यांची संस्था आहे. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात मुशायरे आयोजित करत असतात. आणि त्यांच्या स्टेजवरती मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे. म्हणजे मी आता काउंटही केलो इतक्या वेळेला. त्यांनी मालेगाव, अमरावती, विदर्भात खास करून बऱ्याचदा मुशायरे होतात. अमरावती, अकोला, नागपूर वगैरे या भागात गझलेचं थोडं जास्त प्रस्थ आहे तिकडे, मराठी गझलेचं. हो, तर त्यांच्या माध्यमातून बऱ्याच स्टेज वरती मला जायला मिळालं. याच्याशिवाय गझल सागर प्रतिष्ठानने बालगंधर्व मध्ये एक कार्यक्रम घेतला होता 2012 साली. त्या कार्यक्रमातही मला संधी मिळाली. आणि अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरती मला बोलवलं गेलं आतापर्यंत, संधी दिली मला सादरीकरण करण्याची आणि मी ती घेतली. तर याचा आनंद वाटतो मला. म्हणजे हे आपल्या मी तुम्हाला तुमच्या तिसऱ्या गझलला घेऊन यायला सांगतो. आपली तिसरी गझल जी आहे ती पण गाजलेली गझल आहे, तर ती गझल आपण सादर करावी अशी विनंती करतो आपल्याला. हो हो, ठीक आहे. तिसरी गझल सादर करतो तुमच्या परवानगीने. गझलेचं शीर्षक आहे भळभळताना जाणवले की. तर पहिला शेर असा आहे की, भळभळताना जाणवले की रुतले होते टोक किती. वा 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 वा, म्हणजे जखम भळभळते. बरोबर बरोबर बरोबर, तोच संदर्भ आहे की बळबळत असताना जाणवलं की, भळभळताना जाणवले की रुतले होते टोक किती, जगण्याच्या माथ्यावर पडली तू नसल्याची खोक किती. वा वा वा, काय अप्रतिम, खूप छान कल्पना. इर्षाद इर्षाद. धन्यवाद सर, धन्यवाद. भळभळताना जाणवले की रुतले होते टोक किती, जगण्याच्या माथ्यावर पडली तू नसल्याची खोक किती. सुखा तुझ्या पाठी पळताना जाणवले नाहीच कधी. सुखा तुझ्या पाठी पळताना जाणवले नाहीच कधी, अस्तित्वाच्या ताठकण्याला सुटले माझ्या पोक किती. सुखा तुझ्या पाठी पळताना जाणवले नाहीच कधी, अस्तित्वाच्या ताठकण्याला सुटले माझ्या पोक किती. परस्परांशी सौहार्दाचे प्रयोग रंगत गेले अन. परस्परांशी सौहार्दाचे प्रयोग रंगत गेले अन, पडद्यामागे जाता जाता बदलत गेले लोक किती.
वा वा वा, पडद्या मागे जाता जाता बदलत गेले लोक किती. किती छान कल्पना आहे, किती छान कल्पना आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम. धन्यवाद. आणि हा शिरपा की किती उपेक्षा केली त्याची सदैव जे माझे होते. किती उपेक्षा केली त्याची सदैव जे माझे होते, कधीच माझे झाले नाही त्याच्यासाठी शोक किती. हो. किती उपेक्षा केली त्याची सदैव जे माझे होते, कधीच माझे झाले नाही त्याच्यासाठी शोक किती. आणि हा पुढचा शेर पहा की यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजून टाका की. यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजून टाका की, किती अडाणी लोक शहाणे शिकलेले बिंडोक किती. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. शिकलेले पण बिंडोक लोक खरंच या आपल्या अवतीभोवती असतात आणि ते किती आहे, त्यांची जनगणना व्हावी. किती छान कल्पना तुम्ही मांडलेली आहे गझल मध्ये. अगदी अगदी. यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजून टाका की, किती अडाणी लोक शहाणे बिंडोक किती. क्या बात. आणि वा वा. शेवटचा शेर असा आहे की शिकून घ्यावे सगळे ओझे आपुले आपण पेलाया. शिकून घ्यावे सगळे आपुले आपण पेलाया. खुशाल टाका मान असे उरले खांदे निर्धोक किती. खुशाल टाका. तर हा अशी या प्रकारची गझल होती. हिचा जो पहिला शेर आहे, भळबळताना जाणवले की रुतले होते टोक किती, जगण्याच्या माथ्यावर पड तू नसल्याची खोक किती. धन्यवाद सर. खूपच छान, खूपच छान. ही तर अप्रतिम गझल झालेली आहे. मला या गझल मध्ये थोडासा आधुनिकतेचा टच दिसतोय, की आधुनिकतेचं जे दुःख आहे ते दुःख तुम्ही या गझलेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शब्द देखील खूप छान पकडलेले आहेत आणि भावार्थ तर अप्रतिमच आहे. पाटील साहेब, मला तुम्हाला विचारायचं असं आहे की समजा नवीन जे नवी पिढी गझलकडे वळते की नाही वळत आहे, आणि नवीन पिढीला गझल आवडते की नाही आवडत आहे, याबद्दल तुम्ही सांगा ना. नाही, नक्कीच नवीन पिढी जी आहे, सुरेश भटांच्या नंतरची कदाचित ही चौथी गझलेची पिढी म्हणता येईल. तर ह्या पिढीमध्ये खूप चांगले आणि खूप अप्रतिम आणि आपली स्वतःची शैली घेऊन येणारे असे नवीन गझलकार तयार होत आहेत, ज्यातले अनेक माझे मित्र सुद्धा. आणि असे जे वेगवेगळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मुशायरा होतात किंवा फेसबुक सारखा आता माध्यम आहे आपलं, तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या गझला मिळतात, ऐकायला मिळतात आणि खूप आनंद वाटतो की म्हणजे या जे नवीन येणारे मुलं आहेत हे स्वतःची शैली घेऊन आलेले आहेत. जसं सुरेश भटांनी म्हटलं होतं की जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असा एक भटांचा शेर आहे. तर ह्या ज्या नवीन येणाऱ्या पिढ्या आहेत ह्या अशाच भटांच्या कल्पनेतल्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या आहेत असं मला कधी कधी वाटतं. इतकं सुंदर ते लिहितात. आणि भटांच्या प्रभावापासून म्हणजे भटांचं जे प्रभाव आहे किंवा जे शैली आहे तिच्यापासून वेगळं किंवा स्वतःची शैली डेव्हलप करून लिहिण्याचा जो प्रयत्न नवीन पिढीमध्ये होताना दिसतो, ते पाहून मला फार आनंद वाटतो, खूप छान वाटतं. आशादायक चित्र गझलच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसतंय आणि पुढे पण खूप चांगले गझलकार या क्षेत्रामध्ये येतील असं मला वाटतं. आपण आता समारोपाकडे वळतो आहोत. आपण गेल्या आनंद वाटतो. एक मिनिट फक्त घेतो मी तुमचा. जळगाव आणि खान्देश भागात सुद्धा खूप चांगले नवीन लिहिणारे मुलं तयार होत आहेत आणि चांगल्या पद्धतीने सादरही करतायत, तर याचाही आपल्याला एक आनंद वाटतो. तर खूप छान. म्हणजे आपल्या अगोदरच्या गझलकारांनी कशी गझल लिहिलेली आहे ते बघून तुमच्या पायवाटेवरती पाऊल ठेवून इतर गझलकार देखील चालू होत आहेत, या वाटेकडे वळताना दिसत आहेत. खूप छान आनंद वाटला तुमच्याशी बोलताना, मला खूप आनंद वाटतोय.
आपण गेल्या 25 मिनिटापासून बोलत आहोत. गझल हो. खूप छान छान सादर केल्या. आता आपण समारोपाकडे वळत आहोत. हा जरूर. ग्रुपच आपल्यासाठी व्यासपीठ म्हणून आपण वापरतो आहोत. गझल असतील, सुंदर सुंदर हायकू असतील, चारोळ्या असतील, काव्याच्या सगळ्या प्रकाराला वाहिलेला हा ग्रुप आहे. आणि या ग्रुपच्या संस्थापिका गीता चापले मॅडम यांनी हा ग्रुप आपल्यासाठी खुला केलेला आहे. पाटील साहेब, आपल्याला चौथी गझल सादर करण्यासाठी मी विनंती करतो. आपली अत्यंत गाजलेली आपली ही एक गझल आहे आणि खूप लोकांनी या गझलेला दाद दिलेला आहे. तर समारोपाच्या या वेळी आपण ही चौथी गझल सादर करावी अशी मला आपल्याला करायची आहे. आपण चौथी गझल घेऊया. जरूर. चौथी गझल घेतो आहे, तिचं शीर्षक आहे हातांनी. हातांनी हा त्याचा जो रदीफ आहे किंवा ज्याला यमक म्हणतो आपण, अंत्ययमक म्हणतो, तो हातांनी असं एक वेगळं थोडस नेहमीपेक्षा वेगळं एक अंत्ययमक घेऊन ही गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गझल घेतोय की कसे घर बांधता येते तुला हृदयात हातांनी. कसे घर बांधता येते तुला हृदयात हातांनी, तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी. वाह वाह. कशाला आंधळा हा चाच पडतो रोज ताऱ्यांना. कशाला आंधळा हा चाच पडतो रोज ताऱ्यांना, कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी. वाह वाह. खूप जसं सुंदर आपण कल्पना. हो हो जसं आपण ब्रेल लिपी मध्ये आपण म्हणतो की अंध लोक हातांनी वाचू शकतात, तर तसं स्पर्शाने कदाचित हाताने वाचता येते. हो हो. तर कुठे पुढचा शेर की कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले. कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले, किती उधळून आलो मी तुझ्या पश्चात हातांनी. ऋणी आहेत काही पापण्या कायम अशासाठी. ऋणी आहेत काही पापण्या कायम अशासाठी, कधीही एकटे ना सोडले दुःखात हातांनी. हा शेर पहा की हा माझा स्वतःचा आवडता शेर आहे की मला कळते तरीही वाटते की तूच सांगावे. मला कळते तरीही वाटते की मला कळते तरीही वाटते की तूच सांगावे. मला कळते तरीही वाटते की तूच सांगावे, जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी. वाह वाह, क्या बात आहे. इर्षाद इर्षाद, मस्त, छान. मला कळते तरीही वाटते की तूच सांगावे, जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी. किती हे पारदर्शी हासणे निद्रेत बाळाचे. किती हे पारदर्शी हासणे निद्रेत बाळाचे, स्वप्नात हातांनी. क्या बात आहे. किती हे पारदर्शी. धन्यवाद सर, धन्यवाद. दिल खुश. अगदी सगळे रसिक श्रोते, मला 2 जणांचा फोन येऊन गेला की अप्रतिम काय गझलची क्वालिटी आणि खूप छान. पाटील साहेब, आपण आजची जी संडे आहे, आजचा जो रविवार आहे, तो खरंच खूप गझलने सुगंधित करून टाकलेला आहे. आम्ही आपले खूप ऋणी आहोत की आपण खूप छान 4 गझल, वेळेचं बंधन आहे आपल्याला, 4 गझल्स आपण सादर केल्या आणि या गझल्सच्या माध्यमातून आपली प्रतिमा आपल्याला या लोकांसमोर दाखवायची आपल्याला संधी मिळाली. मी आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा कधीतरी आपण अशाच मैफिलीमध्ये एकदा भेटू आणि या लाईव्हला आपण समारोप करूयात. धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान दिला आणि गझल सादर केला त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद सर, धन्यवाद.